वेळ सारेबाळा पाहुणेची नेहमीपणे हा मार्ग गजबजलेला होता आणि अचानकपणे एक वार्ता कर्णपणे अगदी शहरापर्यंत पोहोचली की गद्रे मरीन एक्सपोर्ट कंपनीमध्ये काही अमोनिया गळती झाली आणि प्रत्येकाचे फोन खडखडायला लागले, मीडियाकडे लोक संपर्क साधायला लागले। काही ठिकाणी असं आलं की काही लोक ॲडमिट आहेत, इथपर्यंत काही लोकांनी सांगण्याचं काम केलं आणि त्यानंतर प्रत्यक्ष आम्ही या घटनास्थळी आल्यानंतर संबंधित ज्या विभागाचे जे PRO आहेत त्या कंपनीचे संदेश साळवी यांच्याशी संपर्क साधला, त्यांच्याशी बोललो तर त्यांच्या मते ते ह्या ठिकाणी काहीच घडलेलं नाही आहे। नेहमीच देखभाल दुरुस्तीचं काम चालू होतं आणि ऑइल आणि अमोनिया मिश्रण करण्याचं प्रमाण चालू असताना काही प्रमाणात अमोनियाचं प्रमाण वाढल्यामुळे थोडासा दर्प तो रस्त्यापर्यंत त्या अमोनियाचा गेला आणि त्यानंतर अमोनिया गळती झाली अशी सर्व ठिकाणी चर्चा सुरू झाली। गद्रेमधील एक्सपोर्ट कंपनीमध्ये साधारणपणे ह्या ठिकाणी जवळजवळ 2 ते 2.5 हजार कामगार काम करतात। आज सुट्टी असल्या कारणाने तेवढ्या कामाची वर्दळ किंवा जाणवली नाही किंवा तेवढे कर्मचारी या ठिकाणी दिसून आले नाहीत। फक्त कार्यालयीन कर्मचाऱ्यांचं आज काम सुरू होतं आणि अचानकपणे या ठिकाणी गद्रे मरूनमधून अमोनिया वायूची गळती झाली, दोन्ही बाजूचे रस्ते ब्लॉक केले गेलेत। ही कर्णपणे वार्ता गेली आणि प्रत्यक्ष घटनास्थळी आल्यानंतर त्या ठिकाणी काहीच घडलेलं नाही असं संपर्कप्रमुख संदेश साळवी यांच्याकडून सांगण्यात आलं। पण 1:15 ते 1:15 या अर्धा पाऊण तासामध्ये जी घबराट पसरली, जे चर्चेचे पेव फुटले ते मात्र लोकांच्या कर्णपणी गेले आणि नंतर शेवटी असं निष्पन्न झालं की त्यामधून काहीच निष्पन्न झालेलं नाही। केवळ लोकांमध्ये घबराट मात्र आणि भीतीचं वातावरण काही क्षणापुरतं काय होईना पसरलं होतं, एवढं मात्र नक्की। टाइम डिले करता किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।